अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहिमापूर पोलीस ठाण्याअंतर्गत बैलजोडी चोरीचं सत्र सुरू होतं। शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पेट्रोलिंग करून गुन्ह्याचा छडा लावला व बैलजोड्या चोरणाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत। अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहिमापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात बैलजोडी चोऱ्या होत होत्या। बैलजोडी चोरीचं सत्र मोठ्या प्रमाणात सुरू असताना ठाणेदार त्यांचे पीआय दिनेश सुरपाम यांनी रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग सुरू केलं। पेट्रोलिंग करत असताना योगायोग असा की कुंभारगाव येथील बैलजोडी 29 डिसेंबरच्या रात्री 3 वाजता चोरीला गेली। तेव्हा जोडी मालक मोहन ठाकरे यांनी लगेच पोलीस स्टेशनला फोन केला। तेव्हा पेट्रोलिंग करत असताना दिनेश सुरपाम, ठाणेदार शेख जमील यांनी तपास केला असता कुंभारगाव वनोजा उमरी टी पॉइंटवर स्कॉर्पिओ 4 चाकी आढळून आली। MH28C 3449 क्रमांकाची ही गाडी होती। तिची झडती घेतली असता त्यामध्ये 2 बैल आढळून आले। त्यांनी त्या गाडीतील 2 आरोपी आपल्या गाडीत बसवून घेतले आणि तीच गाडी त्यांनी पोलीस ठाण्यात आणली। तेव्हा चिंचोली येथील आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यावर एक आनंदाची बातमी म्हणून लोक मोठ्या प्रमाणात जमा झाले। ठाणेदार यांचे प्रति आदरही व्यक्त केला। आमच्या शेतीचं उदरनिर्वाहाचं साधन असलेले बैल चोरी होत होते, त्यावर तुम्ही अंकुश लावला, त्याबद्दल शेतकऱ्यांनी एक चांगली भावना व्यक्त केली। यातील आरोपी काजीपुरा मछली मार्केट जवळ कच्ची मस्जिद मागे ताजपेठ अकोला येथील रहिवासी असून अब्दुल रहमान अब्दुल कादर वय 26, कुरेशी अब्दुल बिस्मिल्ला अब्दुल कादर वय 28, अब्दुल जब्बार अब्दुल कादर कुरेशी वय 22 अशी आरोपींची नावं आहेत। त्यांची चौकशी करून आणखी ही चोऱ्या उघडकीस आणू असं ठाणेदारांनी विदर्भ न्यूज प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।